तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये विषय आहे इतिहास आणि इतिहास विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे प्रागैतिहासिक काळ. हा जो प्रागैतिहासिक काळ हा जो प्रकरण आहे, धडा आहे, तर त्याची जी स्वाध्याय आहेत, प्रश्नोत्तर आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रकरण 2 प्रागैतिहासिक काळ, त्याचा स्वाध्याय, त्याची प्रश्नोत्तर. त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे नावे लिहा. आता हे कंसातलं जे आहे ते लिहू नका, फक्त उत्तर आहेत ते लिहा. तर याच्यामध्ये भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. तर भारतात काळ्या मातीचं जमीन असलेलं पठार कुठलं? त्याचं अचूक उत्तर आहे दख्खनचे पठार. एवढंच त्याच्यामध्ये लिहा, दख्खनचे पठार. ते लिहिल्यानंतर पुढे आहे भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश. तर शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश गंगा यमुनेचा दुआबाचा मैदानी प्रदेश. याला काय म्हणू शकतो? शेतीला सगळ्यात अनुकूल ठरलेला प्रदेश आहे. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, त्या काळाला काय म्हणायचं? प्रागैतिहासिक काळ. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कोण होता? पुरातत्व सर्वेक्षक पाहिजे होतं इथे. B.P. बोपर्डीकर. B.P. बोपर्डीकर असं त्यांचं नाव आहे. त्यानंतर योग्य जोड्या जुळवासाठी प्रश्न आहेत. योग्य जोड्या जुळवासाठी 2 गट आहेत, अ गट आणि ब गट. आता ब गटाच्या समोरच मी काय केलेलं आहे? त्या ब गटाची उत्तरं तुमच्याशी शेअर केलेली आहेत. आता पहिला आहे पुराश्मयुग. पुराश्मयुगामध्ये अग्नीचा शोध. त्याचं अचूक उत्तर काय आहे? अग्नीचा शोध. त्यानंतर मध्याश्मयुग. मध्याश्मयुगामध्ये मोठे धारदार हत्यार किंवा लहान आकाराची हत्यारे, हे त्याचं उत्तर येणार. त्याच्यानंतर पुढे आपल्या पुस्तकामध्ये एवढंच आहे, मोठे धारदार हत्यार. त्याच्यानंतर नवाश्मयुग, शेती तंत्रात प्रगती. आणि ताम्रपाषाण युग, चाकाचा शोध. तर ह्या त्याच्या अचूक जोड्या आहेत, त्या तुम्ही काय करू शकता? पूर्ण करू शकता. आता पुढे आहे प्रश्न 2 खालील तक्ता. प्रश्न 2 अ, खालील तक्ता पूर्ण करा. आता खालील तक्ता पूर्ण करा मध्ये वैशिष्ट्य दिलेत मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग, अशी दोन्ही उत्तर लिहायची आहेत. तर पहिला आहे निवास. तर मध्याश्मयुगामध्ये निवास कुठं होता मानवाचा? गुहा किंवा हंगामी तळ. नवाश्मयुगामध्ये स्थायी घर आणि गाव किंवा वसाहती. त्यानंतर व्यवसाय कुठले होते मध्याश्मयुगात? शिकार, मासेमारी, पशुपालन सुरुवातीला. आणि नवाश्मयुगामध्ये शेती आणि पशुपालन. पशुपालनाची सुरुवात झाली होती, त्यामुळे तुम्ही हे लिहू शकता, शिकार व मासेमारी, आणि इकडे शेती व पशुपालन असं लिहू शकता. साधने, कुठली साधने होती? लहान आकाराची हत्यारे किंवा सूक्ष्म शस्त्रे. लहान आकाराची हत्यारे. नवाश्मयुगामध्ये घासून गुळगुळीत केलेली दगडाची हत्यारे म्हणजे कुऱ्हाड वगैरे इत्यादी. कला, शैलीचित्र किंवा गुहाचित्रे. नवाश्मयुगामध्ये मातीची रंगीत भांडी. जीवनशैली भटकंती होती. नवाश्मयुगामध्ये स्थिर जीवन. तर असं हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून दुरुस्त करायचे. जोर्वे येथे कास्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. तर हे विधान चुकीचं आहे. तर दायमाबाद येथे कास्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. किंवा जोर्वे येथे तांब्याचे कडे, मणी आणि मातीची भांडी सापडली. तर कास्य धातूच्या 4 वस्तू दायमाबाद. तर हे उत्तर दुरुस्त करून लिहा. विधान चूक आहे म्हणून लिहा आणि हे दुरुस्त केलेलं विधान. नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. तर चूक आहे हे. जोर्वे जिल्हा अहिल्यानगर येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाण युगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे, योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न 3 अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नवाश्म युगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? तर नवाश्म युगात मानवाने शेती आणि पशुपालनाचा शोध लावल्यामुळे उत्तरामध्ये लिहायचं, त्याची अन्नासाठी होणारी भटकंती थांबली. तो नद्यांच्या काठावरती सुपीक प्रदेशात कायमस्वरूपी घरे बांधून राहू लागला, ज्यामुळे कुटुंब आणि गाव वसाहती यांसारख्या सामाजिक संस्था आकारास आल्या आणि मानवी जीवन स्थिर आणि प्रगत झाले. ताम्रपाषाण युगाची काय करा? वैशिष्ट्य लिहा. ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे: मानवाने दगडासोबत तांबे या धातूचा वापर करायला सुरुवात केली. चाकाचा शोध लागल्यामुळे
दळणवळण जलद झाले आणि मातीची सुंदर रंगीत भांडी मोठ्या प्रमाणावर बनवली जाऊ लागली. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि त्यातून व्यापारात वाढ झाली. तर हे उत्तर लिहू शकता. आता पुढे आहे खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे पुराश्मयुग. या काळात मानव संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. तो अन्न गोळा करण्यासाठी भटकंती आणि शिकार करायचा. या काळात मानवाने अग्नीचा शोध लावला आणि तो दगडी ओबडधोबड हत्यांचा वापर करत असे पुराश्मयुगामध्ये. मध्याश्मयुग. या युगात मानवाने लहान आकाराची टोकदार दगडी हत्यारे, सूक्ष्म शस्त्रे बनवण्यास सुरुवात केली. मानवाने कुत्रा, शेळी, मेंढी यांसारख्या प्राण्यांना मांसावण्यास सुरुवात केली. पशुपालनास प्रारंभ केला. प्रश्न 4 आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. तर याच्यामध्ये जे पहिलं आहे ते आहे, जर नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासहित उत्तर द्या. जर नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान जर शोधलं नसतं तर आजचे मानवी जीवन अत्यंत अस्थिर आणि प्राथमिक अवस्थेत राहिले असते. जसे की सतत भटकंती म्हणजे सतत फिरावं लागलं असतं. अन्नाच्या प्राणी आणि फळेमुळे शोधात मानवाला आजही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत भटकावे लागले असते. स्थिर जीवनाचा अभाव. शेती नसल्यामुळे कायमस्वरूपी घरे, वसाहती, गाव वसाहती, शहरे अस्तित्वात आली नसती. संस्कृतीचा विकास नाही. माणसाला अन्न मिळवण्यातच पूर्ण वेळ घालावा लागला असता. त्यामुळे भाषा, कला आणि विज्ञान, व्यापार, आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुद्धा विकास झाला नसता. तर अशा प्रकारे जे स्वाध्यायाची प्रश्न उत्तर आहेत तर आता त्यातला दुसरा प्रश्न बघूया. नवाश्म युगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन जे आहे ते बदलले? तर नवाश्म युगात खालील महत्वाचं तंत्रज्ञान विकासामध्ये बदल झाला ज्यामुळे जीवन पूर्णपणे बदलून टाकलं. त्याच्यामध्ये पहिलं आहे शेतीचं तंत्रज्ञान. मानवाने बिया पेरणे, पिकांची कापणी करणे, अन्नधान्य साठवून ठेवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं ज्यामुळे तो अन्न उत्पादक बनला. घसून गुळगुळीत केलेली दगडी हत्यारे. तर मानवाने लाकूड कापण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी दगड घासून गुळगुळीत केलेली व दांडा बसवलेली प्रगत कुऱ्हाड व इतर हत्यारे तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. त्याच्यानंतर पुढे आहे पशुपालन. प्राण्यांना माणसावरून त्यांच्याकडून शेतीची कामे करून घेणे आणि ओझी वाहून नेण्याचे तंत्रज्ञान शिकले. मातीची भांडी बनवणे, अन्न शिजवण्यासाठी आणि साठवण्यासाठी मातीची वेगवेगळी भांडी घडवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. ओके, तर हे आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये लिहू शकतो. आता पुढचा 5वा प्रश्न बघूया. तर आता त्यातला प्रश्न क्रमांक 5 बघूया. त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार तुम्ही कराल? उदाहरणार्थ पाणी. तर आता ते उत्तर घेऊनच आपण सुरुवात करूया. पहिला विचार काय करायला पाहिजे नवीन घर घेताना? पाण्याची उपलब्धता. घरात पिण्यासाठी व इतर वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसे पाणी 24 तास उपलब्ध आहे की नाही हे आपण सर्वात आधी बघणार. प्रकाश आणि हवा, व्हेंटिलेशन म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. घरात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश, नैसर्गिक हवा खेळती राहते की नाही याची खात्री करेन. वीज पुरवठा, परिसरात विजेची काय परिस्थिती आहे आणि वीज खंडित होण्याचं प्रमाण किती आहे याचा विचार करेन. सुरक्षितता, घर असलेला परिसर किती सुरक्षित आहे, तसेच तिथे चोरी किंवा इतर धोके नाहीत ना हे तपासेन. आरोग्य आणि स्वच्छता, घराच्या आजूबाजूला सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी यंत्रणा किंवा कचरा व्यवस्थापन आहे की नाही ते मी बघेन. त्याच्यानंतर मूलभूत ज्या सुविधांची आहे, मूलभूत सुविधांची जवळीक. दैनंदिन गरजांसाठी दवाखाना, हॉस्पिटल, बाजारपेठ, शाळा, बस किंवा रेल्वे स्थानक यांसारख्या सुविधा घरापासून जवळ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रस्ते आणि वाहतूक. घरापर्यंत जाणारे रस्ते चांगले, वाहतुकीसाठी सोयीचे आहेत की नाहीत याचा मी विचार करेन. तर अशा पद्धतीनं तुम्ही ते उत्तर लिहू शकता. इथं तुमचा स्वाध्याय पूर्ण होतं. बाकी कृती आहेत, त्या कृती तुम्ही स्वतः शिक्षकांच्या मदतीने करू शकता. ओके.